महाराष्ट्र सरकारने कारखाना कामगार कायदा यामध्ये बदल घडवून कामगारांचे कामाचा वेळ 9 तासाहून 12 तासावर केले. सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांचे व प्रतिनिधींचे असं म्हणणं आहे की कामगारांनी 12 तास काम केलं तर देशाची प्रगती होईल आणि देश हा विकसित होईल. मला एक म्हणणं आहे, या झाकणझुल्या मंत्र्यांनी जर दिवसातून 5 तास इमानदारीने काम केले असते तर आत्तापर्यंत आपला देश हा जागतिक महासत्ता असता. या सर्व गोष्टीचा फायदा सामान्य जनतेला नाही तर कारखानदारांचा आहे. या कायद्यानुसार जर कामगारांनी 12 तास काम केलं तर त्यांच्या पगारावर लागणारा जो खर्च आहे त्यामध्ये बचत होईल. म्हणजे कामगारांचे कामाचे तास तर वाढणार आहेत, पण त्यांना केलेल्या अतिरिक्त कामावर अतिरिक्त मोबदला मिळणार नाही. म्हणजे यांनी सामान्य कामगाराला घाण्यावर काम करणारा बैलच समजला आहे. या बैलाला 2 टायमाचा चारा टाकला की त्याची तेवढ्यावरच धकतं. ह्या सर्व सरकारच्या उपक्रमावरून हे लक्षात येते की हे सरकार सामान्य जनतेचं नसून हे पैसेवाल्या कॉर्पोरेट शीटचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा.